आकाचे आका जे मास्टर माइंड आहेत, तर आकाचे आका त्यांचा रोल काय आहे? अजून त्यांचा रोल समोर आलेला नाही, म्हणून मी आकाच्या आकांचं नाव घेणार नाही. आणि जर सप्लिमेंटरी चार्जशीट मध्ये त्यांचं आलं तर तिथून पुढे बघू. आताच नाव घेण्याची घाई मी करणार नाही. तुम्हाला वाटतंय का पण ते आकाच्या आकाचं काही मला आज करी तसं काही वाटत नाही, परंतु तपासामध्ये जर आढळलं तर मग त्याच्यावरती स्पष्ट बोलू ना. आत्ताच बोलण्यात अर्थ नाही. आणि माझं मत असं आहे की आकाच्या आकांनी काही दिवस मंत्रिपदापासून थोडंसं दूर राहिलं तर बरं राहील. कारण तुमचा काही ना काही फायदा त्यांना मिळतोच, तो मिळू नये म्हणून काही दिवस बिन खात्याचं मंत्री राहावं. आणि चार्जशीट एकदा फायनल दाखल झालं आणि ही केस बोर्डावर आली की तुम्ही परत काय आहे ना. आता तुमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षच तुम्हाला म्हणतायत की नैतिकतेच्या आधारावर त्यांनी दिला पाहिजे. द्यायचा का नाही तो त्यांचा निर्णय आहे. तुमच्या कोर्टात बॉल ढकललेला आहे, तर तुमच्या कोर्टात बॉल आलेला आहे. त्या बॉलवरती सिक्सर मारायचा, फोर मारायचा का शून्यावर आउट व्हायचं ते तुम्ही ठरवायचं. आणि याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादांची जनतेच्या मनातून मात्र क्लीन बोल्डच्याच दिशेने चाललेली आहे, असं माझं स्वतःचं मत आहे.